ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही म्हणजे नाही। छगन भुजबळांनी हे स्पष्टच सांगितलेले आहे। सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते। त्यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, ते ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत का, असा सवाल करत आम्हालाच टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही भुजबळांनी केला। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही देणार। ओबीसी मधून आरक्षण देणार नाही। अरे 4 आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही। बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले। हे बाठिया कमिशन वगैरे मी मानत नाही। मला त्यांना विचारा, महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना। म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला, मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे। तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला, विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना। देणार तुम्ही?